सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर हा आहे आपल्या सिरीजचा डे 8. आज आपण बनवणार आहोत, मी बरोबर प्रोनाऊन्स करते की मला माहित नाही, बट आज आपण बनवणार आहोत गुआकामोले, ते पण ॲवोकाडोनी. आता तुम्हाला पटपट इन्ग्रेडियंट दाखवते आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे आहेत आपले 8 इन्ग्रेडियंट: ऑरिगॅनो चिली फ्लेक्स, शिमला मिर्च, लिंबू, कांदा आणि 2 मल्टीग्रेन ब्रेड ठेवले. ना एका टाईपची चटणी असते, थोड्याशा ब्रेड सोबत खाऊ. ते असंच खातात, नाहीतर नाचो सोबत खातात. आपण ब्रेड सोबत खाऊ. टोस्ट करायला घी आणि 8 इन्ग्रेडियंट मध्ये आपण थोडं सीझनिंग वगैरे सॉल्ट वगैरे टाकू. तर हे सगळे आपले आजचे 8 इन्ग्रेडियंट्स. पहिले मी एक तवा घेते आणि तव्याला थोडं गरम करते. गरम झाल्यानंतर त्याच्यावरती आपण शिमला मिर्च टाकू आणि ह्याला थोडंसं मी फ्राय करणार आहे, थोडं कच्चं पण निघायला म्हणून. आपण ॲवोकाडो कट करून घेऊ आणि हे असं असलं ना तर समजायचं की ॲवोकाडो बरोबर आहे, म्हणजे बोलतात ना कच्चट नाहीये. त्याला कट करून घेऊया. तर हे आता मी असं सगळं काढून घेतलेलं आहे. आता याला आपण एकदम नीट असं मॅश करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आपले शॅलो फ्राय केलेले शिमला मिर्च टाकून घेतलं आहोत. आणि आता मी ह्याच्यावरती आपले ब्रेडचे स्लाइस ठेवते टोस्ट व्हायसाठी. थोडं घी नाही तर बटर टाकू शकता तुम्ही, मी तर घी टाकते. पर्यंत हे टोस्ट होते तोपर्यंत ह्याच्यामध्ये थोडेसे कांदे ऍड करूया आणि मग त्याच्यानंतर एक अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये ऍड करूया, थोडंसं मीठ, मग आपले मेन इन्ग्रेडियंट ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. तर आता या सगळ्याला आपण मिक्स करून घेऊ एकदम नीट असं. तर हे रेडी झालं आपलं गुआकामोले. तर आता हा ब्रेड पण टोस्ट झालेला, आता ह्याला मधून कट करूया. हे असं काहीतरी दिसते, तर चला ट्राय करून बघूया आपलं गुआकामोले. सो लुक ॲट, त्याला जाऊन कांड होऊन असं होऊ शकत नाही, करून बघूया. आणि हे स्पेसिफिकली नाचो सोबत खातात. तर हे असं घ्यायचं आणि जसं आपण समोसे वगैरेची चटणी कसं लावतो तसं हे लावायचं असं आणि असं घ्यायचं. हे ॲवोकाडो टोस्ट पेक्षा चांगलं लागतंय, खूप बेटर व्हर्जन आहे, विदेशी चटणी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बाय.